नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम करणे राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. गणेश उत्सवाच्या काळात भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रावसाहेब दानवे भडकले होते. रस्त्यावर उतरत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सत्ताधारी यांच्यामुळे सिल्लोडचे पाकिस्तान होत आहे याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला होता. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा उल्लेख वारंवार पाकिस्तान असा केल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी उद्या गुरुवारी सिल्लोडमध्ये मोर्चा काढून बंदीचे आवाहन करण्यात आले. महायुतीचे दोन बड्या नेत्यांमध्ये जुबल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोडमध्ये काय घडणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असं महायुतीच्या राज्यातील नेत्यांचे स्पष्ट होते. परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म घटक पक्षाच्या नेत्यांनी पाळला नाही असा आरोपही तिन्ही पक्षाकडून करण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपण महायुतीच्या उमेदवारासाठी तुमच्याकडे मत मागायला आलो नव्हतो असंही जाहीर सांगितले. या विधानाचा व्हिडिओ सध्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.